पुणे विद्यापीठातील 2 परदेशी मुलींचा डिलिव्हरी बॉयने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ओटीपी मागण्याच्या बहाण्याने मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेला होता। प्राध्यापकांच्या निवासस्थानी असलेल्या परदेशी विद्यार्थिनीच्या तात्पुरत्या राहण्याची सोय असलेल्या जागी हा प्रकार घडलाय। डिलिव्हरी बॉयवर चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सागर रोहिदास वाजे असं विनयभंग करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचं नाव आहे। विद्यापीठातील अधिसभेत हा प्रकार समोर आलाय। विद्यार्थिनींना तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आलाय। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात 2 परदेशी विद्यार्थिनींवर एका डिलिव्हरी बॉयने घाणेरडा प्रकार करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय। ओटीपी मागण्याच्या बहाण्याने डिलिव्हरी बॉय मुलीच्या तात्पुरत्या दिलेल्या निवासस्थानी पोहोचला आणि त्यानंतर त्याने विद्यार्थिनी समोरच नको ते कृत्य करायला सुरुवात केली। यानंतर विद्यार्थिनींनी तक्रार दाखल करण्यासाठी विद्यापीठाकडे माहिती दिली, मात्र विद्यापीठाने ही माहिती दडवल्याचा आरोप केला जात आहे।